मंडळी नमस्कार। आज आम्ही तरोडा जिल्हा परभणी येथे केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे प्लॉट पाहणी करण्यासाठी। तर जाणून घेऊया ह्यांच्याकडूनच की केरन तंत्रज्ञान वापरल्यामुळे यांना ह्यांच्या पिकामध्ये काय काय बदल दिसून आले। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा पूर्ण। माणिक दत्तराव शेळके, मुक्काम पोस्ट तरोडा, तालुका जिल्हा परभणी। अच्छा, तुम्ही हे केरनचं तंत्रज्ञान किती वर्षापासून वापरत आहे? 8 वर्ष झाली। 7-8 वर्ष झाली। ओके, तर हे तंत्रज्ञान तुम्ही ह्या वर्षी ह्या केळी पिकाला वापरलंय? हो, वापरलं। बरं, ह्या वर्षी उन्हाळा भरपूर होता? भरपूर। बरं, त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला नेमका काय फायदा दिसून आला जर एवढ्या उन्हाळ्यामध्ये? पण उन्हाळ्यामध्ये सर याची म्हणजे ग्रोथ कमी झाली नाही, एवढं टेम्परेचर असून पाण्याचा पण ताण समजा तेवढा जाणवला नाही, पाणी कमी होतं तरी बी। अच्छा, त्याच्यामुळं पांढऱ्या मुळा फुला चांगल्या चालल्या। बर, त्याच्यामुळे तेवढी अडचण आली नाही। अच्छा अच्छा अच्छा, आम्ही 2 वेळेस दिले होते। दिले का? अच्छा, तसंच आता मातीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतोय? माती एकदम म्हणजे मोकळी झाली, मोकळी माती आहे आता, चिकटल आहे समजा। हा, आता पाऊस पडलाय पण माती एकदम अशी सुटी झालेली आहे आता। ठीक आहे, माती चांगली। अच्छा, ओके। एकूण तुम्ही किती क्षेत्रासाठी वापरताय? हे 30-40 एकरसाठी वापरतो तुम्ही? वापरताय ऊस, केळी, हळद, अच्छा, सोयाबीन प्रत्येक पिकासाठी वापरताय? प्रत्येक पिकासाठी। बरं, आता ह्या 6-7 वर्षामध्ये तुम्ही ह्या केरनचं वापरत असल्यामुळं परिसरातील जे शेतकरी आहेत, ठीक आहे, त्यांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? म्हणजे काय काय नजरेने काय केलं म्हणतात ना, असं तुम्ही असं काय केलंय प्लॉटला की आमचा काय येत नाही। आता तरी बरेच शेतकरी वापरायलेत ना। बरं, आमच्या सोबतचे बरेच शेतकरी आहेत, ब्राह्मणगाव, शिंगणापूर। अच्छा, हो, बरेच शेतकरी वापरतात। अच्छा, आणि एक ह्या परिसरामध्ये तुमचं एक असं आदर्श शेतकरी आदर्श म्हणून लोक तुम्हाला ओळखायला लागले? नांदेड पर्यंत लागली आहे, म्हणजे नांदेड परभणी या एरियामध्ये तुमच्या एरियामध्ये। अच्छा, शिवाय मला तुम्ही असं पण बोलले की काही शुगर फॅक्टरी वाले पण ऊसाच्या बाबतीमध्ये, ते जरा अनुभव सांगा थोडासा। ऊसाचा बी आपल्याला 80-90 ॲव्हरेज येते ना? येते। जे याच्यापूर्वी किती बसायचं तुमच्या एरियामध्ये? 40। अच्छा, म्हणजे ह्या एरियामध्ये 40-45 टन ॲव्हरेज बसायचं, त्याच एरियामध्ये आता 80-90 टनापर्यंत पोहोचलेले शेतकरी। आणि शुगर फॅक्टरीवरती सुद्धा पण यांचं नाव झालेलं आहे, ठीक आहे, की एक आदर्श शेतकरी म्हणून। बरोबर आहे, ठीक आहे। मग केरन कंपनी हे जे आदर्श शेतकरी घडवायचं काम करते, याचं प्रत्यंतर तुम्हाला आलेलं? ठीक आहे, आपल्याला अनुभव आहे ना? तुम्हाला अनुभव खूप मोठा आहे, आणि गेली 6-7-8 वर्ष झाली तुम्ही याचा हात सोडलेला नाही? प्रत्येक पिकाला वापरता तुम्ही, आणि इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही? भरपूर, जवळचे भरपूर शेतकरी वापरते। अच्छा, ठीक आहे। आपली केळी करणारे आता जे केळीचं जे पीक आहे, अंदाजे तुम्ही किती एकरी ॲव्हरेज काढता? याचं आपल्याला 40चं ॲव्हरेज येते एकरी। 40 टन 40 टनापर्यंत जातो? 40 टन। ही कोणती व्हरायटी आहे? ही लक्ष्मी आहे। लक्ष्मी व्हरायटी आहे? लक्ष्मी व्हरायटी। अच्छा अच्छा, या वर्षीच लावली आपण, G9 लावतो। हा, नेहमी G9 लावता, आणि या वर्षी लावली। अच्छा, ठीक आहे। आणि आता सध्या तुमच्याकडे किती एकर केळी आहे? आता आमच्याकडे सध्या म्हणजे टोटल 5-6 एकर असेल का? 7-8 एकर असेल। 8 एकर केळी आहे तुमच्या आता सध्या? 15,000 बाग आहे। 15,000 बाग आहे तुमचे, म्हणजे 15,000 रोप आहेत? 8 एकर आहे तुमच्या। केरन कंपनीशी तुम्ही गेले 8 वर्ष टिकून आहात, जोडून आहात, तर तुम्ही नवीन शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? की नवीन शेतकऱ्याला तेच सांगतो, वापरा, चांगले प्रोडक्ट हे। अच्छा, चांगलं उत्पन्नात भरपूर वाढ होते, ऊसामध्ये पण वाढ होती। अच्छा अच्छा, आम्ही सोयाबीनला पण येते रेग्युलर स्प्रे असते वापरता तुम्ही? आणि सोयाबीन, कापूस, हळद, चना। अच्छा अच्छा, हळद, आता हळदीचं पण यावर्षी आपल्याला 40चं ॲव्हरेज आलंय का? हो, 40चं ॲव्हरेज आलं। एकूण तुम्ही तुमच्या ह्या सर्व पिकाबद्दलची काय माहिती दिली त्याबद्दल मी केरन कंपनीकडून तुमचे आभार करतो, आणि तुम्ही केरनशी गेले 8 वर्ष जुळून आहात त्याबद्दल तुमची कंपनीकडून आभार करतो। धन्यवाद।